नमस्कार, मी शुभाम शिंदे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्र टॉप 50च्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांच्या आपण वेगवान अपडेट घेऊयात. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रात्री दिल्लीच्या दौऱ्यावर. भाजपच्या अनेक नेत्यांच्या भेटी घेणार. सुनेत्रा पवार आणि मोदी शहांची भेट होणार असल्याची माहिती. लाडक्या बहिणींना फडणवीस सरकारचा दिलासा. लाडकी बहीण ई-केवायसीला मुदतवाढ. 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मंत्री आदिती तटकरेंची माहिती. दादा असतानाचं आणि नसतानाचं विलिनीकरण या वेगळ्या गोष्टी आहे. रोहित पवारांनी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावं. आदिती तटकरेंचा रोहित पवारांना सल्ला. कराडसोबत अनेक नेत्यांचे फोटो आहेत म्हणजे गुन्ह्यांचं समर्थन केलं असं नाही. विरोधकांच्या टीकेला आदिती तटकरेंचं उत्तर. अशोक खरात प्रकरण अतिशय घृणास्पद. या प्रकरणातील पीडित महिलांना न्याय मिळावा ही आमची भूमिका. मंत्री आदिती तटकरेंचं वक्तव्य. जालना पालिकेतील काँग्रेसकडून 7 नगरसेवकांचं निलंबन. हर्षवर्धन सपकाळांच्या आदेशानुसार कारवाई. भाजपला उघडपणे मदत करणं काँग्रेस नगरसेवकांना भोवलं. राहुरी पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कर्डिलेंचाच विजय होणार. राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांनी केला विश्वास व्यक्त. अंबानी काजू उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री नितेश राणेंची माहिती. उत्पादकांना जास्तीत जास्त मदत करण्याचं राणेंचं आश्वासन. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली महानगरपालिकेतील नवनियुक्त महिला आयुक्त अश्विनी भिडेंची भेट. यावेळेस यशस्वी कार्यकाळासाठी दिल्या शुभेच्छा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 12 एप्रिलला पंढरपूरच्या दौऱ्यावर. भगीरथ भालकेंनी प्रणिता भालके करणार. शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत पक्षप्रवेश. बारामती पोटनिवडणुकीमध्ये सागर भिसे मैदानामध्ये अजित पवार प्रकरणी खुलासा होईपर्यंत निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही. जिल्हाध्यक्ष सागर भिसेंचा इशारा. सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा. जिल्हा परिषद सभापती निवड अखेर बिनविरोध. शिवसेनेच्या पृथ्वीराज पाटलांची सभापतीपदी निवड. साखळा उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळामध्ये मंजुरी. 1234 कोटी रुपयांची योजना. प्रकल्प दुष्काळी भागासाठी ठरणार वरदान. मंत्री विखे पाटलांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दालनामध्ये झाली भेट. मतदारसंघातील कामांसाठी भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय. शिशुवर्ग ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर. दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक पार. तर मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी बैठक. दोन्ही नेत्यांमध्ये 10 मिनिटं स्वतंत्र चर्चा. अमरावतीच्या नवसारीमध्ये क्रीडा संकुलासाठी जगानसावरीतील जागा विनाशुल्क मिळणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महसूल खात्याचा महत्त्वाचा निर्णय. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. मीरा भाईंदरमधील उड्डाणपुलाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आक्रमक. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार. बॉटलसारख्या पुलामुळे जगात मीरा भाईंदर शहराची बदनामी. सामाजिक कार्यकर्ते आक्रमक. नवी मुंबई महानगरपालिकेचा सत्ताधारी भाजपला मोठा धक्का. 58 वरून 60 वर्ष सेवानिवृत्तीचा प्रस्ताव राज्य सरकारनं फेटाळला. 4 दिवसात राज्य सरकारनं प्रस्ताव फेटाळला. शिवसेना रोहा तालुका कार्यकारिणी बरखास्त. माजी तालुका प्रमुख मनोजकुमार शिंदेंची पक्षातून हकालपट्टी. पक्षाविरोधात कारवाई केल्याचा ठपका. जिल्हा प्रमुख राजा केणींची घोषणा. नवी मुंबई महानगरपालिकेची विशेष सभा. सभेला शिवसेनेच्या नगरसेवकांची दांडी. 10 ते 15 नगरसेवक उपस्थित नसल्यानं सत्ताधारी आक्रमक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीची बैठक संपन्न. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे करण्यासाठी महत्त्वाची बैठक. आमदार प्रतापराव चिखलीकर आणि नांदेडच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची घेतली भेट. भेटीदरम्यान सर्वांगीण विकासासंदर्भात विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा. आमदार लवटे आणि नकुल सोनटक्केंमध्ये शाब्दिक चकमक. नकुल सोनटक्के भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष. अमरावतीच्या दर्यापूर येथील आमसभेतील प्रकार. वसई विरारमध्ये भाजप नगरसेवकांना महापौरांची तंबी. सभागृहात पक्षाची बिल्ले लावल्यास प्रवेश नाही. महापौर अजीव पाटील यांनी दिली तंबी. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले उमेदवार. भाजपनं दिली अक्षय कर्डिलेंना उमेदवारी. शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानं रिक्त झाली होती राहुरीची जागा.
अजितदादा प्रकरणामध्ये एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. मानपूर येथील जमीन व्यवहार प्रकरणी अवमान केल्याप्रकरणी हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करणार, माजी मंत्री एकनाथ खडसेंचा इशारा. काँग्रेस नेत्यांकडून जनतेची दिशाभूल, राम कुलकर्णींचं वक्तव्य. सपकाळ यांचं एलपीजी गॅसवरील वक्तव्य बालिशपणा. भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांची हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कडाडून टीका. जिरवाळांनी घडलेल्या प्रकाराची सुनेत्रा पवारांना दिली माहिती. माझी काहीही चूक नाही, प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. जिरवाळांनी स्वतःची बाजू पक्षाच्या अध्यक्षांकडे मांडली. अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. अशोक खरात प्रकरणी आजची सुनावणी पूर्ण. उद्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पुन्हा त्याला कोर्टामध्ये हजर करणार. एसआयटी तपासात खरातचे फसवणुकीचे अनेक प्रकार समोर. मासा ही पाण्यातली वनस्पती असल्याचं सांगून फसवणूक. प्रसाद म्हणून अनेकांना मासा खाण्यास भाग पाडलं. बंधुबाबा अशोक खरात प्रकरण. खरात सोबत सांगोल्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटलांचा फोटो व्हायरल. रुपाली चाकणकर देखील फोटोमध्ये उपस्थित दिसतात. खरात केवळ काही लाखांचं उत्पन्न दाखवून भरत होता आयकर. संपत्ती शेकडो कोटींच्या घरात. जीएसटी बुडवल्याचा देखील संशय. त्या अनुषंगाने तपास सुरू. आतापर्यंत अशोक खरातवर तब्बल 11 गुन्हे दाखल. चौकशीसाठी खरातचा मुलगाही पोलिसांच्या ताब्यात. खरातच्या पत्नीवरही गुन्हा दाखल. पत्नी कल्पना खरात मात्र फरार. वर्ध्याच्या उमरी मेघेश शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा एल्गार. गृहपालांच्या बदलीची मागणी. मूलभूत सुविधांबाबत विद्यार्थ्यांची तक्रार. बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंकेंच्या सोनेचा पुढाकारातून केसापुरी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर. गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ठामपणे आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते एसटीच्या एनसीएमसी कार्डचं लोकार्पण. प्रवास अधिक सुलभ आणि पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल. 3 एप्रिलला अमरावती विभागीय शिक्षक मेळावा. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती. पश्चिम विदर्भातील शिक्षकांच्या प्रश्नांवर मेळाव्यात मंथन होणार. मुंबई महापालिकेच्या वतीनं 2025-26च्या आर्थिक वर्षात विक्रमी मालमत्ता कर जमा. 7,610 कोटी 90 लाख रुपये कर संकलन. अमरावती जिल्हा परिषद मुख्यालयासमोर कंत्राटी शिक्षकांचं बेमुदत धरणे आंदोलन. 50% खुल्या प्रवर्गातील जागांवर प्रथम प्राधान्य देण्याची मागणी. पालघरमध्ये वैतरणा पूल प्रवासासाठी धोकादायक. नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास सुरू. गंभीर स्थिती असतानाही प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. नवी मुंबईमध्ये मराठी शाळा वाचवण्यासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचं आंदोलन. हातामध्ये बॅनर आणि जोरदार घोषणाबाजी करत किल्ला मुख्यालयामध्ये प्रवेश. बानखेडा येथील सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणी प्रहार आक्रमक. आरोपींची नावं जाहीर करून फासावर लटकवा. अमरावतीमध्ये प्रहार संघटनेची मागणी. पुण्यामध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे. स्कूल व्हॅनची रॅश ड्रायव्हिंग. सेंट माउंट पॅट्रिक स्कूलच्या बस चालकाचा प्रताप. लोकशाही मराठीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट. मृतदेहाच्या अदलाबदलीचं प्रकरण भोवलं. सातारा जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे निलंबित. कर्तव्यामध्ये कसूर केल्यानं निलंबनाची कारवाई. विमानामध्ये डेंजर लिहिलेला पेपर सापडल्यानं खळबळ. इंडिगो विमानाच्या प्रसाधन गृहामध्ये सापडला पेपर. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात दाखल केला गुन्हा. पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा पवना नदीचं प्रदूषण उघड. नदीच्या पाण्यावर पांढऱ्या शुभ्र केमिकलयुक्त फेसाचे थर साचले. निसर्गप्रेमींनी संताप व्यक्त केला. माजी खासदार हेमंत गोडसे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले. गोडसेंची चौकशी करण्याची अनिसची एसआयटीकडे मागणी. हेमंत गोडसे अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आरोप. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची नोकरभरती तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित. निर्णयामुळे भरती प्रक्रियेची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांवर अनिश्चिततेचं वातावरण. बारामतीमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ. कोणतीही सुरक्षा साधनं न देता थेट ड्रेनेजच्या हौदामध्ये उतरवलं. इमॅन्युअल स्केव्हेंज प्रतिबंधक कायद्याचं सर्रास उल्लंघन. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून निलंबनाची मागणी. पोलीस अधिकाऱ्याकडून आरोपी महिलेकडे शरीर सुखाची मागणी. अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातील प्रकार. शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलिसाचं निलंबन.
इराईतून काढणार 3 लाख टीएमसी गाळ, मात्र काम कासव गतीनं, त्यामुळे यंदा तरी गाळ स्वच्छ होईल का यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित. पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या. शेतकरी कर्जमाफी संदर्भात मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेनेचे पक्षप्रमुख किरण साठेंचं कृषी मंत्र्यांना पत्र. पुणे महानगरपालिकेकडून अनेक अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त. कल्याणीनगर भागात महापालिकेनं अतिक्रमणाच्या विरोधात चालवला हातोडा. कारवाईनंतर पादचारी मार्ग झाले मोकळे. सांगलीच्या चिकुर्डे शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड. पिकांनी जनावरांचं संरक्षण करत वन्यजीवांनाही दिला दिलासा. या जुगाडाची सध्या परिसरामध्ये एकच चर्चा. आम्हाला 40 श्वानांपासून वाचवा. आयसरच्या संचालकांची महानगरपालिका आयुक्तांना कळकळीची विनंती. परिसरात विद्यार्थी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्यापासून धोका. पत्रामध्ये उल्लेख. स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी प्लास्टिक विरोधी मोहिमेची कठोर अंमलबजावणी. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार. यवतमाळच्या विविध रस्त्यावर पाईपलाईन टाकण्यासाठी पालिकेकडून खोदकाम. त्यानंतर चक्क डांबरीकरणाऐवजी माती टाकल्यानं वाहन चालक त्रस्त. यवतमाळ महोत्सवाचा दिमाखात समारोप. अभिजित सावंतच्या गाण्यांची रंगली मैफल, तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्टॉलधारकांचा सन्मानही करण्यात आला. पुण्यामध्ये राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न. यवतमाळच्या शिक्षकांचा शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाबद्दल करण्यात आला गौरव. भंडाऱ्याच्या खैरलांजीमध्ये पाण्यासाठी महिलांची जलकुंभावर चढत. विरोगिरी जलकुंभ बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा कारवाई. 3 दिवसांमध्ये 51,54,000 रुपयांचा दंड पोलिसांकडून वसूल, तर 852 वाहनांवर जप्तीची कारवाई. नागपूरमधील एसबीएल कंपनी स्फोटाला महिना उलटला. अद्यापर्यंत मालकासह 11 आरोपींना अटक नाही. कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात 26 कामगारांचा मृत्यू. पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित. आरबीआयनं एअरटेल पेमेंट्स बँकेला ठोठावला तब्बल 31 लाखांचा दंड. वित्तीय प्रपत्र जाहीर करण्यासंदर्भातील नियमांची पूर्तता न केल्यानं कारवाई. घर खरेदीदारांना दिलासा. नव्या आर्थिक वर्षातही रेडी रेकनरचे दर वाढणार नाही. रेडी रेकनरचे दर मागील आर्थिक वर्षाप्रमाणे ठेवण्याचा महसूल विभागाचा निर्णय. नांदेडमध्ये चैत्र बारसच्या निमित्तानं रंगला कुस्ती स्पर्धा. बेट मोगरा येथे स्पर्धेमध्ये शेकडो पैलवान झाले सहभागी. कुस्तीचे थरारक सामने पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची गर्दी. वर्ध्याच्या सुकळीबाई येथे 2 अल्पवयीन बहिणींचा बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश. महिला आणि बालविकास विभाग, पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांची तत्पर कारवाई. अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर नागपूर आणि नांदेड दरम्यानची विमानसेवा पुन्हा सुरू. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत स्टार एअरची विमानसेवा सुरू. पहिल्याच दिवशी या सेवेला प्रवाशांकडून संमिश्र प्रतिसाद. आजपासून भारतामध्ये जनगणनेला सुरुवात. जनगणनेचा पहिला टप्पा 1 मे पासून तर 15 मे पर्यंत. दुसरा टप्पा 16 मे पासून ते 14 जून पर्यंत. प्रथमच डिजिटल पद्धतीनं जनगणना होणार. वर्ध्यातील देवळीमध्ये दुसऱ्या ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ. राज्यभरातील 42 संघांनी सुमारे 400 मल्लांचा स्पर्धेमध्ये सहभाग. नागपूर खंडपीठाचा एक महत्त्वाचा निर्णय. वैवाहिक वादामुळे पतीने आत्महत्या केल्यास पत्नी जबाबदार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्वाळा. जायकवाडीमध्ये वीज पुरवठा खंडित. संभाजीनगरचा पाणीपुरवठा 5 तास उशिरानं. सिडको, हडको आणि जुन्या शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्यानं मोठी गैरसोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये बदललेल्या डीपीनुसार मिळकतींचे दर लागू. रेडी रेकनर दर कायम. महापालिकेचा विकास आराखडा मंजूर झाल्यानं नव्या झोननुसार मिळकतीचे दर लागू. बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्य रात्री बंद. वन विभागाची माहिती. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. जूनपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा शासनाचा निर्णय. वादाच्या भोवऱ्यात. उष्णतेची तीव्रता लक्षात घेता हा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो, अशी तीव्र प्रतिक्रिया. नाशिक शहराचा सलग 2 दिवस पाणीपुरवठा बंद. शनिवार आणि रविवार पाणीपुरवठा बंद ठेवून विभागनिहाय व्यापक स्वरूपाची कामं केली जाणार. महापालिकेची माहिती. गॅस सिलेंडर, रेल्वे तिकीट, रिफंड, टॅक्स ते एटीएम. आजपासून सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम करणारे 10 महत्त्वाचे आर्थिक बदल.
नागपूरमध्ये 10वी आणि 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला वेग. 20 एप्रिलपर्यंत मूल्यांकन प्रक्रिया करण्याचं लक्ष्य. मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये निकाल जाहीर होण्याची शक्यता. वयाची 50 ओलांडलेल्या 2 महिलांची उच्च न्यायालयामध्ये धाव. सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञानाच्या द्वारे गर्भधारणा करण्यास परवानगी देण्याची मागणी. वैष्णवी अगमने प्रकरणी अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर निर्दोष. सर्व शस्त्र नियम आणि अटी पाळूनच प्रदान केल्याचा गृह खात्याच्या अहवालात उल्लेख. उल्हासनगर महापालिकेकडून लाडकी विद्यार्थिनी योजना. माजी आमदारांचे नाव दिल्यानं भाजपकडून योजनेला विरोध. बीडमध्ये महंत काशीनाथ महाराज यांच्या 14वा नारळी सप्ताह भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न. गॅस टंचाईमुळे चुलीवर बनवल्या 51,000 पुरणपोळ्या. हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं परभणीमध्ये भव्य श्रीराम कथा. हबप जय महाराज सरनाईक यांच्या प्रभावी प्रवचनानं भाविक मंत्रमुग्ध. प्रवचनानंतर महाआरती देखील संपन्न. रत्नागिरीच्या गणपतीपुळे देवस्थानामध्ये मोफत नाश्त्याचा 500 पर्यटकांनी घेतला लाभ. गॅस पुरवठ्यावरील तुटवड्यामुळे भाविकांचे हाल होऊ नये या भावनेतून निर्णय. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रा. ज्योतिबाच्या नावानं चांदभलचा गजर. लाखो भाविकांनी केली गुलाल खोबऱ्याची उधळण. ज्योतिबाच्या यात्रेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर. 120 पेक्षा अधिक सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांची नजर. यात्रेच्या काळात पहिल्यांदाच AI तंत्रज्ञानाचा वापर. तुळजाभवानीच्या चैत्र यात्रेला सुरुवात. आज चैत्र पौर्णिमा असल्यानं राज्यभरातून भाविक देवीचं दर्शन घेण्यासाठी तुळजापुरात दाखल. रायगडच्या गोरेगावमध्ये भैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. उंच बगाडावर फिरणारी देवीची लाट ठरते सर्वांसाठी आकर्षण. 133 कुळांची कुलदैवत आशापुरी देवी यात्रा उत्सवाला आजपासून सुरुवात. यात्रा उत्सवाच्या निमित्तानं मंदिर 24 तास भाविकांसाठी खुलं. कोल्हापूरमध्ये सिद्धगिरी कारागीर महाकुंभ महोत्सव. आजपासून 4 एप्रिलपर्यंत महाकुंभ महोत्सव. मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. साताऱ्यामध्ये सलग 4थ्या दिवशी अवकाळी पावसाचा कहर. वाई, पाचगणी, महाबळेश्वर, खंडाळ्यामध्ये मुसळधार पाऊस. वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये पुन्हा गारपिटीचा तडाखा. गारपिटीमुळे पिकांचं अतोनात नुकसान. साक्री तालुक्यात 3 दिवस दुसऱ्यांदा गारपिटीचा तडाखा. कोल्हापूरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. ग्रामीण भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. धुळ्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. सामोडे परिसरात शेतीचं मोठं नुकसान. शेतकरी हवालदिल. सरकारकडून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये आजही गॅस सिलेंडरसाठी रांगा कायम. गॅस सिलेंडरचा तुटवडा. सरकारच नियोजन नसल्यानं नागरिकांना त्रास. खासदार बळवंत वानखडेंची टीका. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन आणि गॅस टंचाईची शक्यता निर्माण. शेतकरी पर्यायी इंधनाच्या शोधात जुने पारंपरिक साधनांकडे वळताना दिसतात. सोलापूरमध्ये गॅसच्या रांगेत उभ्या असलेल्या तरुणाला भोवळ. कुमठा नाका परिसरातील गॅस एजन्सी समोरील घटना. घटनेनंतर उपस्थित नागरिक अधिकच आक्रमक. जागतिक तेलाच्या किमतींमध्ये तीव्र वाढ. एव्हिएशन टर्बाईन फ्युएल उच्चांकावर पोहोचलं. जेट इंधनाचे दर रातोरात दुप्पट. विमान कंपन्यांच्या ऑपरेशनल कॉस्टमध्ये लक्षणीय वाढ. आखाती देशातील युद्धाचा सोलापुरात परिणाम. 10 पैकी 7 LPG गॅस पंप बंद. 8,000 रिक्षा चालकांची रिक्षाची चाकं थांबली. ऐन उन्हाळ्यामध्ये राज्यावर लोड शेडिंगचं संकट. आखाती देशातील युद्धामुळे वीज निर्मितीवर परिणाम. देशातील अनेक वीज निर्मिती प्रकल्पांना फटका. आजपासून व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरामध्ये मोठी वाढ. मुंबईमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता 2,031 रुपये तर दिल्लीमध्ये 2,078. कोलकातामध्ये 218 रुपयांनी सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ. अमेरिका इराणवर हल्ले करण्याची शक्यता वाढली. अमेरिकेकडून आणखीन एक विमानवाहू युद्धनौका ही युद्धक्षेत्राकडे रवाना. US जॉर्ज बुश नावाची विमान वाहतूक युद्धनौका आखाताकडे रवाना करण्यात आली. इराणचा अणुधमकीचा धोका संपुष्टात आला. इराण यापुढे अण्वस्त्र विकसित करू शकणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. अमेरिकेसोबत कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नाही. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केली भूमिका. इराणचा अमेरिकेवर विश्वास नाही. अमेरिका योग्य प्रकारे वाटाघाटी करत नाही. इराणचे अध्यक्ष मसूद पजेश्कियान यांचं वक्तव्य.
जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर तेलाच्या किमती घसरल्या. इराण युद्धासंदर्भात रशियन आणि अमेरिकन गुप्तचर संस्थांमध्ये चर्चा. रशिया आणि अमेरिका यांच्यातील जागतिक तणाव असूनही हा गुप्तचर स्तरावरील संपर्क सुरू. बहरीनमधील अमेझॉनच्या मुख्यालयावर हल्ला. बहरीन सरकारनं हल्ल्याची पुष्टी केली. इराण अमेझॉनच्या कार्यालयावर क्षेपणास्त्र डागले. अमेरिका लवकरच युद्धातून बाहेर पडणार. आम्ही इराण युद्धातून लवकरच बाहेर पडू. 2 आठवड्यामध्ये कदाचित 3 आठवड्यामध्ये निर्णय घेऊ. डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. ट्रम्प यांनी काढला मित्र देशांवर राग. अमेरिका कोणत्याही देशाला मदत करणार नाही. आमच्याकडून तेल खरेदी करा, अन्यथा धाडस दाखवू. होर्मुझला जाऊन तेल घ्या. ट्रम्प यांचा इशारा. ट्रम्प यांचा विनाशकारी प्लॅन तयार. अमेरिकेच्या निवेदनामध्ये इराणमध्ये ग्राउंड ऑपरेशनचे संकेत. आता अमेरिकेच्या अटींवरच युद्ध संपेल. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामध्ये येणारे दिवस निर्णायक. सिंधुदुर्गात आंब्याचे दर वधारले. हापूस आंबा 1200 रुपये डझन तर केसरी पायरी 1000 रुपये डझन. आंबा पीक कमी झाल्याने दर वधारले, तर हेच दर कायम राहण्याची शक्यता. बुलढाण्यामध्ये शासकीय मका हमीभाव केंद्राची मुदत संपली. 70% मका शेतकऱ्यांच्या घरामध्येच पडून शासकीय हमीभाव केंद्रांना मुदत वाढवून देण्याची मागणी. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.